नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आज आपण जी काही सेंट्रल भरती असतात म्हणजे केंद्रीय परीक्षा, त्या केंद्रीय परीक्षामध्ये म्हणजे उदाहरणामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची भरती असेल किंवा तुमची रेल्वेची भरती असेल किंवा अशा कितीतरी परीक्षा आहेत ज्या सेंट्रल लेवलवर घेतल्या जातात। त्या परीक्षांच्यासाठी आपण प्रत्येक परीक्षेचा जो काही सिलेबस आहे, सगळ्या ज्या सेंट्रलवर निघतात त्या सगळ्या सेंट्रल परीक्षांचा सिलेबस आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो पोहोचवलेला आहे। तुम्ही इतर व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही जर व्हिडिओच्या याच्यामध्ये सेक्शनमध्ये गेला तर तुम्हाला ते दिसतील। आणखी जर आवश्यक असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये टाका, त्यानुसार ते व्हिडिओ तयार केले जातील। आता त्यामध्ये त्या सगळ्या ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असतो, ज्याच्यामध्ये मराठी विद्यार्थ्यांना फार अडचण निर्माण होते की जी पुस्तकं उपलब्ध असतात ती हिंदीमध्ये उपलब्ध असतात आणि हिंदीमध्ये अभ्यास करताना काही थोडीशी अडचण होते आणि त्याच्यातला महत्त्वाचा सब्जेक्ट असतो तो म्हणजे सामान्य ज्ञानाचा। सामान्य ज्ञान आणि सर्वसाधारणपणे सामान्य ज्ञानासाठी जे पुस्तक वापरलं जातं मॅक्झिमम आपण जर बघितलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तर ते आहे लुसेंटचं पुस्तक। आणि आपण आजपासून ह्या लुसेंट या पुस्तकाची लेक्चर सिरीज सुरू करत आहोत, ज्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण हे जे आपल्या समोर सर्व विषय दिसत आहेत ते पूर्णपणे कव्हर करत आहोत। पूर्णपणे म्हणजे लुसेंट तुम्हाला त्याच्या बाहेरचं वाचायची काही आवश्यकता परत राहणार नाही। आणि त्याचबरोबर हा सामान्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञानाबरोबर जो काही गणित विषय आहे, गणिताबरोबर जो काही बुद्धिमत्ता विषय आहे, त्याच्याबरोबर सेंट्रल एक्झामसाठी सांगतोय मी, त्याच्याबरोबर इंग्रजी व्याकरण आहे किंवा हिंदी व्याकरण आहे। ह्या सर्वसाठी आमची एक बॅच सुरू आहे, वार्षिक बॅच, ज्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला फक्त 1999 रुपयामध्ये सर्व तुम्हाला नोट्स, त्याचबरोबर गणिताचे लेक्चर्स, बुद्धिमत्तेचे लेक्चर्स, सामान्य ज्ञान, इंग्रजी, हिंदीचे सर्व लेक्चर फक्त वार्षिक 1999 रुपयामध्ये भेटून जातील, ज्यामध्ये तुम्ही सर्व हा अभ्यास जो आहे तो क्लिअर करू शकाल आणि कोणतीही सेंट्रल एक्झाम सहजरित्या क्लिअर करू शकाल। बघा, आपण चालू करतोय सामान्य ज्ञान लुसेंटमधील। सर्वसाधारणपणे जर बघितलं लुसेंटमधील तर पहिला जो विषय आपण बघणार आहे तो आहे हिस्ट्री। ठीक आहे, हिस्ट्री नंतर जो विषय आहे तो म्हणजे भूगोल आहे, जिओग्राफी। जिओग्राफी नंतर आपण बघणार आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी। इंडियन इकॉनॉमी नंतर आपण जो विषय बघणार आहे तो आहे भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन। त्याच्यानंतरचा जो विषय बघतोय आपण सायन्स, विज्ञान हा विषय बघणार आहे। आणि विज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहे विज्ञानामध्ये महत्त्वाचे 3 पार्ट आपण पाडतो की ज्याच्यामध्ये आपण फिजिक्स म्हणजे भौतिकी, भौतिकशास्त्र, दुसरा असतो तो म्हणजे केमिस्ट्री, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, आणि तिसरा असतो तो म्हणजे बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र। असे 3 भाग पाडणार आहे आपण, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, लक्षात ठेवा। त्याच्यानंतरचा महत्त्वाचा सब्जेक्ट आणि विषय असणार आहे तो म्हणजे विज्ञान एवं प्रौद्योगिकी। विज्ञान एवं प्रौद्योगिकी म्हणजे काय, सायन्स अँड टेक्नॉलॉजी। टेक्नॉलॉजी म्हणजे जे सायन्स आपण शिकतो, जे काही आपण लॉ म्हणजे नियम शिकतोय, त्या नियमांचा वापर कसा करायचा त्या सुद्धा गोष्टी आपण तिथे बघणार आहे। आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा सब्जेक्ट, महत्त्वाचा पॉईंट जो राहणार आहे आपला आणखीन एक, तो म्हणजे विविध म्हणजे काय, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे भारतातील पहिले, जगातील पहिले, अशा गोष्टी महत्त्वाच्या बघणार आहे, किंवा आशियातील पहिले, पहिली महिला, प्रत्येक कुठल्या क्षेत्रातील पहिले पुरुष, सर्वात उंच, सर्वात लहान, असे काही असतील ते, ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा बघणार आहे विविध ह्या घटकाखाली। आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे खेळकूद म्हणजे स्पोर्ट्स संदर्भात जे वेगवेगळे खेळ आहेत किंवा त्याच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या करंट अफेअर्स ज्या गोष्टी आहेत, करंटमध्ये घडणाऱ्या गोष्टी, ह्या सुद्धा या सेक्शनमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत। आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे कॉम्प्युटर संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी, लक्षात ठेवा। बघा, ह्या विषयांच्या बरोबर आणखीन एक महत्त्वाची जी गोष्ट राहते आपल्याला ती म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स। लक्षात ठेवा, करंट अफेअर्स, चालू घडामोडी ही एक फारच महत्त्वाची गोष्ट राहते, फारच इम्पॉर्टंट गोष्ट आहे। कारण की ह्या सर्व सब्जेक्ट्सच्या बरोबर, ह्या एवढ्या बरोबर इक्वल जर हे कोणाला द्यायला पाहिजे तर करंट अफेअर्सला द्यायला पाहिजे, लक्षात ठेवा। आणि तो जो करंट अफेअर्सचा भाग आहे तो सुद्धा आपण वीकली म्हणजे दर रविवारी तो ह्या अशा पद्धतीच्या दर रविवारी
अशा पद्धतीच्या एक्झामसाठीच्या म्हणजे सेंट्रल एक्झाम असतील किंवा सरळ सेवा इतर अदर एक्झाम्स असतील त्याच्या संदर्भात साठीचं जे काही चालू घडामोडी लागणार आहे ते चालू घडामोडी तुम्हाला दर रविवारी पुरवण्यात येईल, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि बॅचची फी किती राहणार आहे? 1999 रुपये. ओके. आता जरा बघा, आपण पहिला जो विषय आहे याच्यातला लुसेंटमधला जो की इतिहास आहे, हिस्ट्री, तो चालू करतोय. इतिहासाला सुरुवात करतोय. इतिहासाचा अभ्यास करत असताना स्पेसिफिकली आपण त्याला दोन भागामध्ये जरा डिवाइड करून अभ्यास करूया. एक म्हणजे भारत का इतिहास आणि दुसरं विश्व का इतिहास, म्हणजे भारताचा इतिहास, इंडियन हिस्ट्री, आणि दुसरं वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास. अशा पद्धतीनं डिवाइड करून जरा आपण त्याचा अभ्यास करूया. आणि भारताच्या इतिहासाचा ज्या वेळेला आपण अभ्यास करत असतो त्यावेळेला भारताच्या इतिहासाचे आपण 3 भागामध्ये डिवाइडिंग करून अभ्यास करणार आहे. ते म्हणजे प्राचीन इतिहास म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, दुसरं म्हणजे मध्यकालीन भारताचाच मध्ययुगीन इतिहास, आणि तिसरा आधुनिक इतिहास. असं 3 भागामध्ये डिव्हिजन करून आपण काय करणार आहे? इतिहासाला शिकणार आहे. तर सर्वसाधारणपणे जो काही विश्व का म्हणजे जगाचा जो इतिहास आपण शिकणार आहे तो जगाचा इतिहास शिकत असताना आपण जगाच्या आधुनिक इतिहासावर जास्त भर देणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि भारताचा सुद्धा इतिहास शिकत असताना आपण भारताच्या आधुनिक इतिहासावरच जास्त भर देणार आहे. पण आपल्याला तुम्हाला माहित असेल काही सेंट्रल एक्झाम देत असताना आणि अदर कितीतरी एक्झाम देत असताना प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, मध्यकालीन इतिहास हा सुद्धा फार महत्त्वाचा असतो. आता एक लक्षात ठेवा, मी जे प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास ह्या जे काही तुम्हाला नोट्स इथं प्रोव्हाइड करणार आहे किंवा हे इथं जे शिकवणार आहे त्याच्या बाहेरचं एकही गोष्ट तुम्हाला करायची काही आवश्यकता राहणार नाही आहे. तेवढ्या गोष्टी जरी तुम्ही व्यवस्थित केला तरी तुम्हाला त्यातले मॅक्झिमम जे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला सुटणार आहेत. आणि तुम्हाला कोणत्याही तुम्ही एक्झामला जा, काही क्वेश्चन्स असे असतात जे की कुणालाच सुटत नाही, ते तर तुम्ही विचार करायची काही गरज नाही. पण आपण जी लेक्चर सिरीज घेणार आहे त्याच्यातून लक्षात ठेवा तुमचे मॅक्झिमम जे इतर सगळ्यांना सुटणार आहेत ते सर्व क्वेश्चन्स तुम्हाला इथं सॉल्व आउट नक्की होणार आहेत, ठीक आहे. आता जरा बघा, आपण सुरुवात करूया त्याच्यातल्या प्राचीन भारतीय इतिहासाला. प्राचीन भारताचा जो इतिहास आहे तो आता आपण सरळ सुरुवात करूया लुसेंट मधला, ठीक आहे. बघा, हा प्राचीन भारताचा जो इतिहास आहे त्याच्या आधी आपण एक काम करूया, ते म्हणजे भारताचं जे नामकरण आहे म्हणजे नॉमेनक्लेचर आहे. भारत हे नाव नेमकं कसं पडलं किंवा भारताची वेगवेगळी नावं जी पडलेली आहेत ती नेमकी कशी पडली ते आपण बघण्याचा जरा प्रयत्न करूया. भारताचं जे नाव आहे, नामकरण जे बघतोय आपण, एखाद्या बाळाला नाव देतोय बघा, तशा पद्धतीने ह्या देशाचं नाव कसं पडलं ते जरा आपण बघूया. भारताच्या नावाबद्दल विचार करायला गेलो तर महाकाव्य तसेच पुराणामध्ये, महाकाव्य जे मोठमोठे आहेत तसेच पुराण वगैरे आहेत त्याच्या माध्यमातून भारताचं सर्वसाधारण नाव असं म्हटलं गेलं की भारतवर्ष आहे. आता हे जे भारत नाव पडलेलं होतं, हे भारत, ह्या भारत नावाच्या 2 गोष्टी आहेत त्याच्यासाठी. भारत हे नाव कसं पडलं? एक तर भरत नावाचा एक राजा होता, भरत नावाचा एक राजा होता, त्या भरत नावाच्या राजावरनं एक भारतवर्ष किंवा भारत हे नाव पडलं असं आपण म्हणू शकतो, भरत नावाच्या राजावरनं. आणि दुसरी गोष्ट असं म्हटलं जातं की जे ऋग्वेद हा जो काही ग्रंथ आहे त्या ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे की ईशान्येकडचे काही जे काही राज्य आहेत, छोटी छोटी जे काही राज्य आहेत वरची उत्तरेकडचे वगैरे, त्यांना भरत ह्या नावानं ओळखलं जायचं आणि त्यामुळे ह्या देशाला नाव भारत पडलं असं म्हटलं जातं. लक्षात आलं का? बघा, एक तर का, कारण की भरत, भारती भरत हे काय संतान म्हणजे भारत ह्या नावाच्या राजावरनं, भरत नावाच्या, ठीक आहे. दुसरी गोष्ट, जी लोक आपल्या भारतामध्ये युनानी आलेले होते, युनानी म्हणजे ग्रीक लोक, त्या ग्रीक लोकांनी आपल्या भारताला इंडिया हे नाव दिलं. आता भारताला इंडिया हे नाव आपण सर्वसाधारणपणे असं आपण म्हणतोय, भारतातली जी महत्वाची नदी आहे त्या काळची ती इंडस म्हणजे सिंधू नदी, त्या इंडस नदीवरनं इंडिया नाव पडलं असं देखील म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जे मुस्लिम इतिहासकार आहेत ते मुस्लिम इतिहासकार भारताला हिंदुस्तान असं म्हणतात. काय म्हणतात? हिंदुस्तान असं म्हटलं जातं. पण एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण असं काही वेळेला असं म्हणतो की हिंदुस्तान हा जो काही शब्द आहे हा धर्मवाचक आहे, म्हणजे धर्माला कुठेतरी शो करतोय की हा हिंदू आहे त्याच्यामध्ये, तर तसा अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये. कारण की जर आपण सर्वसाधारणपणे बघितलं, आपल्या भारतातली जी महत्वाची नदी आहे तिचं नाव आहे सिंधू, बरोबर आहे का? आणि सिंधू मध्ये हा जो पहिला जो यस आहे, यस हा पहिला यस सिंधू मधला हा त्या लोकांना, जी लोक भारतामध्ये जुन्या काळी आलेली होती ते त्यांना म्हणता येत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी काय म्हटलं, त्याच्याऐवजी त्याला हिंदू म्हटलं. लक्षात ठेवा, हिंदू. आणि त्याच्यावरनं ते हिंदुस्तान पडलेलं आपल्याला दिसतं. आता मी जास्त डीप याच्यामध्ये माहिती नाही सांगितलेली आहे, फक्त एक लक्षात ठेवा
लुसेंट करा, अदरवाईज कोणतेही पुस्तकं करा, आपल्याला नेमकं त्यातलं काय घ्यायचं आहे ते महत्वाचं आहे. काय घ्यायचं आहे, सगळंच पुस्तक आपल्याला हे करून नाही चालणार आहे. महत्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला हे करायच्या आहेत. त्याच्यातल्या परीक्षेच्या साठी इम्पॉर्टंट काय आहे, आपण सर्व पुस्तक क्लिअर करणार आहे, नो डाऊट, त्याच्यामध्ये कुठलाच डाऊट नाही आहे. पण महत्वाचं त्याच्याबरोबर हे आहे की आपल्याला त्याच्यातलं IMP काय आहे, परीक्षेला अत्यंत महत्वाचं काय आहे, लक्षात ठेवा. समजलं? याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नसणार आहे. ठीक आहे, ओके. आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ऍक्च्युली आता इतिहासाला प्रॉपर सुरुवात करूया. प्राचीन भारताच्या इतिहासाला. समजा एखादं इतिहासाचं पुस्तक आहे, हे XYZ असं इतिहासाचं समजा पुस्तक आहे, हे असं मोठंच्या मोठं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. समजा मी एक इतिहासकार आहे मी, आणि मी हे पुस्तक लिहिलेलं आहे XYZ नावाचं. बरं, हे जे पुस्तक आहे म्हणजे समजा हे धार्मिक किंवा ऐतिहासिक हा एक ग्रंथ आहे जो मी लिहिलाय, स्वतःचा माझा पुस्तक आहे हे. आता हे पुस्तक लिहित असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जरा सांगा, मी कुठले स्त्रोत वापरेन, म्हणजे स्रोत वापरेन, सोर्सेस कुठले वापरेन, कोणत्या साधनांचा वापर करेन. म्हणजे मुळात एक लक्षात ठेवा, मला हे एखादं पुस्तक, एखादं धार्मिक लिहायचं आहे, ऐतिहासिक पुस्तक लिहायचं आहे. समजा मला अशोक राजा होता ना, त्याच्यावर समजा पुस्तक लिहायचं आहे. आणि आता जरा बघा, हे जे पुस्तक आहे, हे एखादं पुस्तक समजा अशोक राजावर एखादं पुस्तक लिहिलेलं आहे, आणि हे पुस्तक लिहित असताना आता मी तर त्यांच्या काळामध्ये जाऊ शकत नाही, मी तर त्या म्हणजे अशोक राजाच्या काळामध्ये जाऊन बघू शकत नाही. किंवा असं तर थोडी होऊ शकते काय, बाबा अशोक राजाच्या काळापासून एखादा माणूस आहे, मग त्यानं त्याच्या मुलाला सांगितलं, त्याच्या असं लोकांच्याकडून तरी येऊ शकत नाही. म्हणजे आणि मला तर त्या राजावर एक पुस्तक लिहायचं आहे. मग आता मी काय करू शकतो, तर मी वेगवेगळ्या साधनांचा वापर करू शकतो, त्या साधनांचा अभ्यास करू शकतो, आणि मग ते पुस्तक लिहू शकतो. लक्षात आलं की नाही? त्यालाच म्हणतात इतिहासाची साधनं. इतिहासाची साधनं म्हणजे स्रोत, साधनांचा अभ्यास करून इतिहास लिहिला जातो. लक्षात ठेवा, साधने, सोर्सेस म्हणजे काय बघा, असे कुठले सोर्सेस आहेत, कुठली साधनं सर्वसाधारणपणे इतिहासाचा अभ्यास करत असताना किंवा इतिहासाचं लिखाण करत असताना वापरले जातात. तर पहिलं म्हणजे धर्मग्रंथ. म्हणजे जुन्या काळामध्ये, त्या अशोकाच्या काळामध्ये कुणीतरी काहीतरी धर्मग्रंथ एखादे लिहून ठेवले असतील की धर्मग्रंथ. तो धर्मग्रंथ समजा मी घेतला आणि त्या धर्मग्रंथाचा अभ्यास केला. त्या धर्मग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर मला काहीतरी अशोकाच्या काळापर्यंत साठीची हिंट सापडेल की नाही, सापडणार आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर समजा त्या काळातला एखादा ऐतिहासिक ग्रंथ आहे, कोणीतरी समजा एखादा तिथं ऐतिहासिक ग्रंथ त्या काळी लिहिलाय, तो त्या काळचा ग्रंथ मला समजा सापडला, तर मी अभ्यास केला त्याचा, आणि अभ्यास करून मी त्याचं काय केलं, लिखाण केलं. लक्षात ठेवा. प्लस विदेशीयोका विवरण म्हणजे काय, आपल्याला आपण बघतोय की भारतामध्ये वेगवेगळी विदेशी लोक त्यावेळेला आलेली होती, वेगवेगळ्या कारणाने आलेली होती. म्हणजे भारताचा अभ्यास करण्यासाठी म्हणा, भारतामध्ये राहण्यासाठी म्हणा, भारताच्या संस्कृतीचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी म्हणा, लोक आलेली होती. त्यांनी भारताविषयी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. समजा एखादा चिनी लोक एखादी समजा अशोकाच्या राज्याच्या काळामध्ये आलेली होती, आणि त्या व्यक्तीनं काहीतरी भारताविषयी, त्यावेळच्या भारताविषयी काहीतरी लिहून ठेवले. आता ते जे लिहून ठेवलेलं आहे ते जर मला सापडलं, तर मी काय करू शकतो, मला जे पुस्तक लिहायचं आहे त्याच्यामध्ये मी त्याचा वापर करू शकतो, बरोबर आहे की नाही. किंवा पुरातत्व संबंधी साक्ष. आता पुरातत्व संबंधी साक्ष म्हणजे काय, समजा मला मी खणलं समजा असं खोल वगैरे, आणि एखादं मला मंदिर सापडलं जुन्या काळातलं, जे मंदिर कुठल्या काळातलं आहे, अशोकाच्या कालावधीतलं वगैरे, फार जुनं कालावधीचं ते पुस्तक आहे, आणि त्या पुस्तकाचा मी त्या मंदिराचा वगैरे अभ्यास केला. त्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवणार आहे की बाबा काय आहे, अशोकाच्या काळामध्ये अशी मंदिरं होती, असं म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी त्याच्यापासून अभ्यास करणार आहे. लक्षात ठेवा, समजलं ना? ठीक आहे. यालाच म्हणतात इतिहासाची साधनं किंवा धार्मिक किंवा ऐतिहासिक ग्रंथ लिहित असताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. सर्वसाधारणपणे एक लक्षात ठेवा, जी साधनं आहेत ती दोन प्रकारची असतात सर्वसाधारणपणे. मराठीमध्ये बघितलं तर एक म्हणजे असतात ती म्हणजे लिखित साधनं, आणि दुसरी असतात ती पुरातत्वीय साधनं. आता लिखित साधनं ही तिन्हीच्या तिन्ही लिखित साधनं बघितली तर लिखित साधनं आहेत, लिहून ठेवलेली साधनं आहेत, आणि हे पुरातत्वीय आहे. पुरातत्वीय म्हणजे काय, खणल्यामुळं सापडल्यामुळं, खाली जे जमिनीच्या खाली सापडते ते. मला वाटतं या दोन गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या असतील. आता आपण काय बघणार आहे बघा, तर पहिल्यांदा कोणकोणते धर्मग्रंथ आहेत, जे धर्मग्रंथाचा वापर आणि अभ्यास करून आपण प्राचीन भारताविषयी लिहू शकतो. कोणकोणते महत्वाचे ऐतिहासिक ग्रंथ आहेत, ज्याचा अभ्यास आणि ज्याचं वाचन करून आपण प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दल लिहू शकतो. असे कोणकोणते ग्रंथ आहेत, अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या प्राचीन म्हणजे विदेशी लोकांनी लिहिलेल्या होत्या भारताविषयी, त्याचा अभ्यास करून आपण प्राचीन भारताविषयी बोलू शकतो. आणि अशा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आज सापडल्या ज्या आपल्याला ह्या काळाबद्दल, प्राचीन भारताबद्दल माहिती देतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके.
आता आपण जरा बघितलं की जे धार्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथ आहेत, ते धार्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथ, एक धार्मिक ग्रंथ आणि दुसरे ऐतिहासिक ग्रंथ, आपण बघितले की लिखित साधनं आहेत आपल्या इतिहासाची. म्हणजे ह्या साधनांचा अभ्यास करून आपण आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दल आणि लिहू शकतो. लक्षात ठेवा, म्हणजे प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास आपण करू शकतो ह्यांचा वापर करून. ठीक आहे. उदाहरणामध्ये जर का धार्मिक ग्रंथ बघितले तर धार्मिक ग्रंथामध्ये कोण कोण येतात? वेद आहेत. आपले जे वेद आहेत लिहिलेले, ज्याच्याबद्दल आपण आता लगेच माहिती बघणार आहे, त्या वेदांचा अभ्यास करून आपण प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करू शकतो. किंवा जी ब्राह्मण ग्रंथ आहेत किंवा जे आपले पुराण आहेत, जी पुराणं आपण बघणार आहे सगळीच्या सगळी, वेदांग जे आहेत, त्यानंतर आपली उपनिषद आहेत, आपली जी काही स्मृती ग्रंथ आहेत किंवा आपली जी काही धर्मसूत्र आहेत किंवा आपली अरण्यके आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपण कुठेतरी प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करू शकतोय. कारण का, सर्वसाधारणपणे जर बघितलं तर हे जे वेद, ब्राह्मण ग्रंथ, पुराण, वेदांग, उपनिषद, स्मृती ग्रंथ, धर्मसूत्र, अरण्यक, हे जे आहे हे 8, हे सगळं वैदिक साहित्य आहे. वैदिक साहित्य म्हणजे काय? जी आर्य लोक आपल्या भारतामध्ये आलेली होती, त्या आर्य लोकांनी लिहिलेलं हे साहित्य आहे. मग ह्या साहित्यावरनं आपल्याला आर्य लोकांची माहिती कळू शकते का नाही? मिळू शकते ना बाबा, की आर्य लोक काय होते, काय नाही, त्यांनी कशा पद्धतीनं इथं काय कोणत्या गोष्टी रचल्या, हे सगळं आपल्याला कशावरनं समजू शकतं? यावरनं समजू शकतं. लक्षात ठेवा. आणि त्या प्रत्येकाचा आपण थोडाफार प्रमाणामध्ये अभ्यास करणार आहे. लक्षात ठेवा. पुढं जैन साहित्य आहे. आपण बघतोय की जैन साहित्य आहे. जैन जो धर्म जो काही नवीन उदयाला आला, त्या जैन धर्मानं एक आपलं स्वतःचं एक साहित्य काहीतरी डेव्हलप केलं आणि त्या साहित्याच्या म्हणजे विकसित केलं आणि त्या साहित्याच्या आधारे आपण त्या जैन जो काही धर्म आहे त्या जैन धर्माबद्दल थोडंफार काहीतरी बोलू शकतो, लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे समजा मला उद्या असं वाटलं की मला जैन धर्माबद्दलचा अभ्यास करायचा आहे, तर मी काय करणार आहे? त्या जैन धर्माची बाबा उत्पत्ती कशी झाली, काय झालं, याच्याबद्दल मला लिहिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण मी लिहू कशामुळे शकतो? तर जैन धर्म ज्या वेळेला साहित्य सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळी त्यांनी काहीतरी साहित्य लिहिलं होतं. ते साहित्य मी पहिला अभ्यासणार आणि मग त्या धर्माविषयी मी लिहू शकतो. लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बौद्ध साहित्य. सेम तसंच हा सुद्धा धर्म हे करत असताना बौद्धांनी म्हणजे तिथं सुद्धा काहीतरी साहित्य विकसित झालेलं होतं, त्याचा सुद्धा मी अभ्यास करू शकतो. म्हणजे काय, उदाहरणामध्ये सर्वसाधारणपणे ह्यांचा अभ्यास करून मी हिंदू म्हणजे धर्म आहे ना, त्या धर्माची जरा थोडीशी काय करू शकतो? अभ्यास करू शकतो. मला अभ्यास करायचा आहे, मी अभ्यास काय समजा मी याचा अभ्यास करू शकतो. जैन साहित्याचा मी अभ्यास करू शकतो, जैन धर्माचा, आणि बौद्ध साहित्याचा अभ्यास करू शकतो. हे झालं धार्मिक साहित्य, धर्माचा हे करणार. आणि दुसऱ्या बाजूला झालं ऐतिहासिक साहित्य, ऐतिहासिक ग्रंथ. ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे काय? उदाहरणार्थ याचा अर्थ काय असतो? ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे समजा बघा, मला आता ह्याच्याबद्दल लिहायचं आहे, कुणाविषयी लिहायचं आहे? समजा अटल बिहारी वाजपेयींच्या बद्दल लिहायचं आहे. आता अटल बिहारी वाजपेयींचा जो काळ होता किंवा इंदिरा गांधींच्या काळाच्या विषयी लिहायचं आहे मला, तर मी मागे जाऊन लिहिणार आहे. बरोबर आहे ना? म्हणजे इतिहासाचं लिहिणार आहे, च्या आधी जे घडलेलं आहे ते लिहिणार आहे. त्याला म्हणतात ऐतिहासिक ग्रंथ. म्हणजे प्राचीन काळ होता, त्या प्राचीन काळामध्ये सुद्धा कुणीतरी त्यांच्या आधीचं काहीतरी लिहायला बघितलं असेलच की. म्हणजे उदाहरणामध्ये आपण जर बघितलं, हा रजत रंगिनी हा जो काही पुस्तक आहे जे कल्हानानं लिहिलेलं होतं, रजत रंगिनी, त्यानं त्या पुस्तकामध्ये काय केलेलं होतं की काश्मीरचा इतिहास लिहिला. काश्मीरचा जो काही इतिहास आहे त्या काश्मीरचा इतिहास त्या कल्हणनं या पुस्तकामध्ये लिहिलेला होता. आणि या कल्हणलाच भारतातला पहिला इतिहासकार असं सुद्धा म्हटलं जातं. पहिल्यांदा इतिहासाचं कुणीतरी असं म्हणजे ऐतिहासिक ग्रंथ लिहिण्याचा कुणी जर प्रारंभ केला असेल तर त्या कल्हणनं केलता. म्हणजे काय, कल्हण कुठेतरी इथं आहे समजा, त्यानं त्याच्या अधिकच्या काळाविषयी लिहून ठेवलेलं होतं. मग ह्या कल्हणच्या पुस्तकामुळं आपल्याला ह्या काश्मीरच्या बद्दल माहिती कळू शकते का नाही? त्यावेळेच्या कळू शकते ना. किंवा अर्थशास्त्र हे पुस्तक आहे जे कौटिल्यनं लिहिलेलं होतं. अर्थशास्त्र ह्या पुस्तकामुळे मला काहीतरी मौर्य साम्राज्याबद्दल माहिती समजते बघा. म्हणजे मौर्य साम्राज्य, कारण ते त्याच्याविषयी त्या संदर्भात त्या कौटिल्यानं लिहिलेलं होतं. ह्यालाच कौटिल्यालाच आपल्याला माहित आहे चाणक्य असं सुद्धा म्हटलं जातं, विष्णुगुप्त असं सुद्धा म्हटलं जातं. आपण याचा सगळ्यांचा अभ्यास हळूहळू डे बाय डे आपण करणार आहे. लक्षात ठेवा. फक्त मी ज्या देणाऱ्या नोट्स आहे ह्याच्यात महत्वाच्या काही गोष्टी ज्या ऍड करत जाईन त्या गोष्टी व्यवस्थितरित्या घेण्याचा प्रयत्न करायचा. बस, तुम्हाला बाहेरचं काहीही करण्याची गरज राहणार नाही आहे. ठीक आहे. किंवा चचनामासारखं पुस्तक आहे जे अली अहमद यानं लिहिलेलं होतं. किंवा समजा अष्टाध्यायी कुणाचं आहे? पाणिनीचं. हे पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा. अष्टाध्यायी पाणिनीचं आहे, अष्टाध्यायी पाणिनीचं आहे. पुढं गार्गी संहिता, कात्यायनाची गार्गी संहिता. ओके, कात्यायनाची गार्गी संहिता.
महाभाष्य, पतंजलीचं महाभाष्य विचारतात, ह्याच्यावर प्रश्न विचारतात. तुमच्या ज्या सेंट्रल एक्झाम आहे त्यांना ह्याच्यावर प्रश्न कन्फर्म असतो की पतंजली कोणी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे, महाभाष्य, कशावर तरी त्यानं भाष्य केलं, ह्या पुस्तकावरून जाणवतंय बघा. महाभाष्य, मोठं भाषण काहीतरी कशावर तरी बोललाय. याचा अर्थ या पुस्तकांचा वापर, या पुस्तकांचा अभ्यास करून मी काय करू शकतो, इतिहासाचा अभ्यास करू शकतो ना. लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. याचाच अर्थ काय, हे जे काही ग्रंथ आहेत, जे धार्मिक ग्रंथ असतील जिथं धर्माचा उल्लेख असेल, आणि जे ऐतिहासिक ग्रंथ असतील जे रेग्युलर नॉर्मल असतील, लक्षात ठेवा, पण जिथं इतिहासाचा काहीतरी हे केलेलं असेल, एखाद्या राजाविषयी बोललेलं असेल, ते ऐतिहासिक ग्रंथ. ठीक आहे. आणखीन एक प्रकारचे ग्रंथ असतात ते म्हणजे लिटरेचर म्हणजे साहित्य. उदाहरणामध्ये समजा मी एखादा समजा लेखक आहे आणि त्या लेखकानं असं स्वतःच्याच डोक्यामध्ये एखादं काहीतरी एक राजा तयार केला, राणी तयार केली आणि त्याच्याबद्दल कथा लिहिली. मी समजलं का बघा, ते एक वेगळ्या पद्धतीचं साहित्य असतं. एक म्हणजे साहित्य धर्माचं, धर्माला धरून लिहिलेलं साहित्य, बाबा धर्मामध्ये असं असलं पाहिजे, तसं ते सगळं धर्माचे नियम, ते धार्मिक साहित्य. ऐतिहासिक साहित्य, ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे काय, मी इथं आहे जरा जुन्या काळाबद्दल लिहिलं, ऐतिहासिक साहित्य. आणि समजा मी काय म्हणतोय, नॉर्मली असं काहीतरी लिहिलं, एखादी कथा लिहिली, माहिती आहे कथाकथन लिहितात बघा, तसं एखादी कथाकथन तयार केलं तर त्याला म्हणायचं ते नॉर्मल वेगळं साहित्य, लिटरेचर. लक्षात आलं ना. ठीक आहे. पण ह्या सगळ्यांच्यामुळे आपल्याला आत्ता आपल्याला त्या जुन्या काळाचा अभ्यास करता येतो, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण त्याच्यातला पहिला जो धार्मिक ग्रंथ आहे, म्हणजे ज्याचं नाव आहे वेद, त्याच्याविषयी माहिती घेणार आहे. पहिला धार्मिक ग्रंथ, बरोबर आहे की नाही. मग खाली ब्राह्मण ग्रंथ वगैरे आपण बघितलेले होते बघा. सगळ्यांची माहिती थोडीशी बघायची आहे. त्याच्यातले पहिले जे आहेत ते वेद. आता हे जे वेद होते, मी मगाशी सांगितलेलं होतं तुम्हाला, वेद हे भारताचे प्राचीनतम, सगळ्यात प्राचीन धर्मग्रंथ आहेत. त्याच्या आधी आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. त्याच्या आधीचे धर्मग्रंथ म्हणून आपल्याकडे जास्त उपलब्ध नाहीत. सगळ्यात प्राचीन कोण उपलब्ध आहे आपल्याकडे, वेद उपलब्ध आहेत, धर्मग्रंथ म्हणून म्हणाल तर. ठीक आहे. धर्मग्रंथ म्हणजे काय, जे धर्मावर काहीतरी बोलतील, धर्माविषयी काहीतरी सांगतील. ठीक आहे. आणि हे जे वेद आहेत त्या वेदांचा जो संकलन करता आहे, आता संकलन करता म्हणजे काय, उदाहरणामध्ये दूध असते, दुधाचं संकलन करता म्हणजे कोण असते, दूध घेणारा, दूध तयार करणारा नव्हे. लक्षात आलं ना. दूध तयार करणारा वेगळं, दूध तयार करणारे कोण आहेत हे माहित नाही. लक्षात आलं ना. किंवा त्याच्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत, म्हणजे महात्मा गांधींचं म्हणा किंवा म्हणजे वेगवेगळं मत आहे की ते अपौरुषेय आहेत, किंवा म्हणजे ते माणसानं तयार केलेले नाहीत असं म्हणतात, किंवा काही जण म्हणतात की ते माणसाने तयार केलेले आहेत, म्हणजे महात्मा फुले सारखे किंवा महत्वाचे समाज सुधारक आहेत ते असं म्हणतात की नाही, जे धर्मग्रंथ आहेत ते मानवानंच तयार केलेले आहेत. बरोबर आहे का. आणि काही व्यक्ती असं म्हणतात की त्याला मानवानं तयार केलेलं नाही, अपौरुषेय आहेत. अपौरुषेय आहेत म्हणजे काय, त्याला एक दैवी शक्ती, देवानं काहीतरी तयार केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला गोष्ट असं सांगता की ते अपौरुषेय आहे, देवानं तयार केलेलं आहे, याचा अर्थ तुम्ही असं सरळ सांगू इच्छिताय की ते तुम्हाला फॉलो केलंच पाहिजे, म्हणजे ते तुमच्यावर काय येतात, मॅन्डेटरी आहेत. नाही, तुम्ही ते हे करायचंच, तुम्ही त्याच्यानुसार वागायचंच, कारण ते देवाचे नियम आहेत ते. बरोबर आहे की नाही. आणि काही समाज सुधारक आपल्यातले असं सांगतात की नाही, जे वेद आहे, जे तयार झालेले होते ते त्या काळातल्या त्या आर्य लोकांनी वगैरे तयार केलेली होती, ती लोकच होती, माणसंच होती. समजलं का बघा. लक्षात येते ना. एका बाजूने आपण त्याला देवाची, म्हणजे काही लोक आहेत त्याला देवाची उपमा देतात की देवानं तयार केलेलं आहे, आणि एका बाजूने नाही, लोकांनी, माणसांनी तयार केलेलं आहे. लक्षात येते ना. ठीक आहे. आपण त्या जास्त डीप याच्यामध्ये नाही बघणार आहे. एक लक्षात ठेवा फक्त, वेद जे आहेत ते भारतातले सर्वात प्राचीन धर्मग्रंथ आहेत, आणि त्याचबरोबर त्याचा जो संकलन करता आहे तो आहे महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास. हा एकच व्यक्ती आहे, नाहीतर वेगवेगळा म्हणाल, महर्षी वेगळे, कृष्ण वेगळे, द्वैपायन वेगळे आणि कृष्णव्यास वेगळे, वेदव्यास वेगळे. नाही, महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास, महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास ही एक संकलन करता आहे या वेदांचा. ठीक आहे. आता सर्वसाधारणपणे जर वेद आपण बघितले, सर्वसाधारणपणे जर बघितले तर ते वेद कुठले कुठले आहेत. ऋग्वेद आहे, आपल्याला लहानपणापासून ही नावं ऐकलेली आहेत आपण. ऋग्वेद आहे, दुसरा सामवेद आहे, तिसरा यजुर्वेद आहे, आणि चौथा अथर्ववेद आहे. लक्षात ठेवा, हे 4 वेद माहितीच पाहिजे. किती वेद आहेत, 4 वेद आहेत. ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे, आणि चौथा कुठला आहे, अथर्ववेद आहे. आता आपण या प्रत्येकाविषयीची माहिती बघणार आहे. लक्षात आलं ना. आपण कसं हळूहळू बघत प्रत्येक गोष्ट येत आहे ते. आता ऋग्वेदाबद्दल आपण माहिती बघूया. ठीक आहे. आता आपण जे धार्मिक ग्रंथ बघतोय त्याच्यामधले वेदामध्ये 4 वेद बघितले. त्याच्यातला आपण पहिला वेद जो काही ऋग्वेद आहे, त्या ऋग्वेदाविषयी जराशी माहिती घेऊया.
लक्षात ठेवा, जो ऋग्वेद आहे, ह्या ऋग्वेद म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये काय असतं, ह्या ऋग्वेद या ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे ह्याच्यामध्ये, तर लक्षात ठेवा बघा इथं सांगितलेलं आहे अर्थ, ऋग्वेदाचा अर्थ काय आहे त्याच्यामध्ये, ऋचा ओका क्रमबद्ध ज्ञान का संग्रह. ऋचा म्हणजे मंत्र म्हणूया, म्हणजे काय, एक समजा उदाहरणामध्ये आपलं जे भारताचं संविधान आहे की नाही, भारताच्या संविधानामध्ये काय आहेत, कलम आहेत, बरोबर आहे काय, कलम म्हणजे काय, नियम आहेत. ओके, तशा पद्धतीनं जे वेद ऋग्वेद आहे ना, किंवा हे जे वेद आहेत ना, त्याच्यात काय आहेत, नियम आहेत, बरेच असे नियम आहेत, भरपूर असे नियम आहेत, म्हणजे ऋचा आहेत, मंत्र आहेत. फक्त ते नियम जे दिलेले आहेत ते कशाच्या ह्यानं दिलेले आहेत, मंत्र असे कितीतरी मंत्र दिलेले आहेत, पहिला मंत्र, दुसरा मंत्र, तिसरा मंत्र, चौथा मंत्र, असं लक्षात आलं का बघा. आणि या ऋग्वेदामध्ये नेमकं काय आहे, तर त्या ज्या ऋचा आहेत, म्हणजे जे मंत्र आपण म्हणतो, त्याचं क्रमबद्ध, त्याचं जे ज्ञान आहे, त्याचं जे क्रमबद्ध व्यवस्थितरित्या एकत्रित ज्ञानाचा संग्रह केलेला आहे, कशामध्ये, ऋग्वेदामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता जे ऋग्वेद आहे त्या ऋग्वेदामध्ये, ऋग्वेदाबद्दल फक्त बोलतोय आपण, एकूण 10 मंडल आहेत. किती मंडल आहेत त्याच्यामध्ये, 10 मंडल आहेत, प्लस एकूण 1028 सूक्त आहेत, आणि एकूण 1462 ऋचाए आहेत, म्हणजे मंत्र आहेत. जशा पद्धतीनं हे लक्षातच ठेवा, लक्षात महत्वाची गोष्ट आहे, जसं आपलं भारताचं संविधान आहे, त्या भारताच्या संविधानामध्ये आपण बघतोय की बाबा काहीतरी एकूण 395 कलम होती सुरुवातीला, 22 भाग होते, 8 परिशिष्ट होती. सेम तशा पद्धतीनं लक्षात आलं ना, कलम म्हणजे सुक्त म्हणूया, भाग म्हणूया, असं लक्षात आलं का बघा. ठीक आहे, सेम तसंच ह्या ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडळ आहेत, म्हणजे 10 मंडळामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. एकूण 1028 सूक्त आहेत आणि 10462 ऋचाए आहेत. ह्या ज्या काही 10462 ऋचा म्हणजे मंत्र आहेत, त्याच्यापैकी बघा इथं तुम्ही जर बघितलं असाल तर सर्वात जास्त ऋचा ह्या कुणासाठी दिलेल्या आहेत, सर्वात जास्त मंत्र त्याच्यातले 250 मंत्र इंद्र देवतेसाठी, इंद्रासाठी दिलेले आहेत. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. इंद्र देवतेसाठी, इंद्रासाठी किती हे आहेत ऋचा, म्हणजे किती मंत्र आहेत त्याच्यातले 250 आहेत, आणि अग्नीसाठी किती मंत्र आहेत त्याच्यातले 200 मंत्र आहेत. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर ह्याला जो म्हणणारा ऋषी आहे, जो म्हणतो, ह्या ऋषांना म्हणतो, मंत्र जो म्हणतो, त्या ऋषीला, ऋषीच म्हणणार आहे ना, त्याला होतृ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, होतृ, लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्या 2-3 गोष्टी क्लिअर असतील आपल्यासाठी. त्यानंतर हे जे ऋग्वेद लिहिलेला आहे किंवा हा जो ऋग्वेद आहे त्याच्यामधनं मी मगाशीच म्हटलेलं आहे की तुम्हाला हे जे धर्मग्रंथ आहेत, हे जे वेद वगैरे आहेत, हा जो ऋग्वेद आहे त्याच्यापासून मला काहीतरी माहिती घ्यायची आहे, जेणेकरून मला त्या संदर्भातल्या त्यावेळच्या इतिहासाबद्दल काहीतरी समजेल. बरोबर आहे की नाही. मग ऋग्वेदावरनं मला काय काय समजतंय, पहिली गोष्ट एक समजते ती म्हणजे आर्यों की जानकारी, आर्यों की राजनैतिक प्रणाली. आर्यों की राजनैतिक प्रणाली म्हणजे हे लिहिलेलं कोणी होतं, आपण असं म्हणतोय आर्य लोकांनी लिहिलेलं होतं. मग आर्य लोकांनी लिहिलं याचा अर्थ आर्य लोकांनी त्याच्यामध्ये स्वतःची माहिती काहीतरी टाकलेली असेलच की, टाकली असेल ना. म्हणजे आर्य लोकांची राजनैतिक प्रणाली नेमकी कशी होती, त्यांची तिथली समाज व्यवस्था कशी होती, त्यांचं राजकारण तिथं कसं चालत होतं, ते आपल्याला ह्या ऋग्वेदाचा अभ्यास केल्यानंतर सहजरित्या समजू शकेलच ना. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याच्यातलं ह्या ऋग्वेदामधलं जे काही तिसरं मंडल आहे, एकूण किती मंडळ आहेत 10, त्याच्यातलं तिसरं मंडळ आहे ते विश्वमित्रानं हे केलेलं आहे. विश्वमित्र द्वारा रचित तिसरा मंडल. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तिसरं मंडल जे त्याच्यातलं आहे, कुणी हे केलेलं आहे, कुणी रचलेलं आहे, कुणी रचना केलेली आहे त्याची, विश्वमित्रानं केलेली आहे. आणि हे जे विश्वमित्रानं रचलेलं जे काही तिसरं मंडळ आहे, त्या तिसऱ्या मंडळामध्ये लक्षात ठेवा, व्हेरी मच इम्पॉर्टंट, सूर्य देवता जी काही सावित्री आहे, त्या सावित्रीला समर्पित असणारा गायत्री मंत्राचं वर्णन केलेलं आहे. हा, सूर्य देवता सावित्री को समर्पित गायत्री मंत्र का वर्णन. गायत्री मंत्राचं वर्णन, आपण जो गायत्री मंत्र म्हणतो ना, सकाळी वगैरे लावला जातो बघा, तो मंत्र कुठं आहे, तर तुमचं जे काही ऋग्वेद आहे त्या ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडळ आहेत. त्या 10 मंडळातलं तिसरं मंडळ जे कुणी रचलेलं आहे विश्वमित्रानं, त्या तिसऱ्या मंडळामध्ये लक्षात ठेवायचा हा काय आहे, गायत्री मंत्र आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आपल्याला ऋग्वेदामधून कळतात. अजून आपण पुढे बघणार आहे की ऋग्वेदामुळे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी समजतात. ठीक आहे, ओके. आता जरा बघा आणखीन काय माहिती कळते आपल्याला ह्या ऋग्वेदामुळं, तर पुढचं म्हणजे 8वं मंडळ जे आहे, एकूण 10 मंडळापैकी 8वं मंडळ जे आहे त्याच्यामध्ये हस्तलिखित ऋचा म्हणजे हस्तलिखित जे मंत्र आहेत हातानं लिहिलेले, त्याचं वर्णन आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे तिथं. आणि त्या हस्तलिखित ज्या ऋचा आहेत त्यांना खील असं म्हणतात. काय म्हटलं जातं, लक्षात ठेवा, खील म्हटलं जातं. ज्या हातानं लिहिलेल्या मंत्र आहेत, हातानं लिहिलेल्या ऋचा आहेत, त्यांना खील असं म्हटलं जातं. आणि त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे 8व्या मंडळामध्ये. त्याचबरोबर
यातलं जे 9वं मंडळ आहे, लक्षात ठेवा 9वं मंडळ ते सोमदेवतेसाठी हे केलेलं आहे. कशासाठी? सोमदेवतेसाठी. लक्षात ठेवा सोमदेवतेसाठी. पुढं महत्वाची गोष्ट हे बघा, सॉरी 10वं मंडळ, 10वां मंडळ जो आहे 10वं त्याच्यातलं जे मंडळ आहे व्हेरी IMP इम्पॉर्टंट, ते चातुष्वर्ण्य समाज जो आहे. चातुष्वर्ण्य समाज म्हणजे काय? आर्य लोक भारतामध्ये यायच्या आधी किंवा हे जे मांडायच्या आधी, हे वेद मांडायच्या आधी जे आज आपण समाज जाती बघतोय हे असं नव्हतं. लक्षात ठेवा ते ह्या नंतर पडलं, म्हणजे ह्यांनी पाडलं ते असं आपण म्हणू शकतोय. कारण का? त्यांनी काय केलं, पुरुष सूक्त नावाचा एक असा व्यक्ती आहे, समजा हा एक माणूस आहे, हा असं समजा एक व्यक्ती आहे. त्यांनी असं सांगितलं की ह्या माणसाचं जे डोकं आहे, हे जे माणसाचं हे डोकं आहे ना, डोकं म्हणजे समजा ब्राह्मण आहेत, म्हणजे त्यांनी धर्मसूत्र नावाचं एक लिहिलेलं. त्या धर्मसूत्रमध्ये ज्याच्यामध्ये कर्तव्य का वर्णन, म्हणजे प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे, त्यांनी चातुष्वर्ण्य समाज मांडला. चातुष्वर्ण्य समाज म्हणजे 4 पद्धतीनं समाजाचं विभाजन केलं गेलं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असं 4 पद्धतीनं समाजाचं, ह्या सगळ्या लोकांचं काय केलं, विभाजन केलं गेलं. आणि ते विभाजन कशामध्ये हे केलं गेलं, त्याचं वर्णन धर्मसूत्रमध्ये. कसं केलं गेलं विभाजन? तर हा एक समजा माणूस आहे आणि त्या माणसाचं जे डोकं आहे, म्हणजे डोकं म्हणजे काय, डोकं चालवायचं काम कुणाकडे दिलं? ब्राह्मणाकडे दिलं. दुसरं म्हणजे ह्या व्यक्तीचा जो खांदा आहे, खांदा म्हणजे हात चालवायचं काम, म्हणजे शस्त्र वगैरे चालवायचं काम, हे कुणाकडे दिलं? क्षत्रियाकडे दिलं. त्याच्यानंतर मांडी, ह्या माणसाची जर मांडी म्हणून म्हणजे काय, ह्या माणसांची इतर कामं, व्यापार वगैरे, शेती, ही महत्वाची कामं करण्याचं काम कुणाकडे दिलं? वैश्य लोकांच्याकडे दिलं. आणि ह्या सगळ्यांची सेवा करण्याचं काम कोणाकडे दिलं? शूद्र, अतिशूद्र म्हणजे पाय तळव्यात काम दिलं. अशा पद्धतीनं त्यांनी समाजाचं विभाजन केलं गेलं त्यावेळेला. त्याच्या आधी असं विभाजन आपल्याला दिसत नाही. लक्षात ठेवा हे असं विभाजन आपल्याला कुठं? त्याच्यातल्या 10व्या मंडळामध्ये सापडते, ज्याच्यामध्ये चातुष्वर्ण्य समाजाची समाज हा दाखवलेला आपल्याला दिसू शकतो. बघा अशा पद्धतीनंच आपण ही लुसेंटची जी पूर्ण सिरीज आहे, ही लुसेंटची पूर्ण सिरीज कंप्लीट करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला लुसेंटचं जे पुस्तक आहे, ही सिरीज पूर्ण झाल्यानंतर लुसेंटचं पुस्तक घ्यायची किंवा वाचायची काही गरज लागणार नाही. तुम्ही हे व्यवस्थित लेक्चर बघितलात, त्याच्या प्रॉपर नोट्स घेतलात आणि त्या प्रॉपरली रिवाइज केलात तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. बघा त्याचबरोबर मी आणखीन एकदा सांगतोय की ह्या सर्व विषयांच्यासाठी, सेंट्रल एक्झामच्या सर्व विषयांच्यासाठी आपला जो फक्त कोर्स आहे तो 1999 रुपयामध्ये आहे. एकदा तुम्ही जॉईन झाला की 1 वर्षासाठी तुमचं सबस्क्रिप्शन राहणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या कोर्सला म्हणजे ह्या कोर्सला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त तुमचं जे सिलेक्शन आहे त्या सिलेक्शन पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. तरी आमच्या ह्या चॅनेलला त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांच्या पर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, बाजूला जी बेल आहे ती हे करा, जेणेकरून तुम्हाला जे आमचं प्रत्येक लेक्चर येतं ते तुम्हाला दिसेल. आणि त्याचबरोबर लाईक करा. काही कमेंट जर असेल, काही जर बदल आवश्यक असतील ते सुद्धा आम्हाला द्यायला विसरू नका. धन्यवाद.